ज्ञानोबरायांनी सद्गुरू निवृत्तीनाथाच्या कृपाशीर्वादाने ज्या गीतेवर टीका केली, जी संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता दिली, आपण अनेक संतांचे प्रमाण आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून श्री निवृत्ती देवाने ज्ञानोबरायांना जो विचार मांडला की भगवान परमात्म्यानं अर्जुनाच्या संबंधाने या जगाचा मोह नष्ट होण्याकरता कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिविध ज्ञानाचा एक समुच्चय, एक विचार या जगताच्या माध्यमातून प्रत्येक जीवाच्या जीवनातली संशयछेद आणि ग्रंथभेद निवारण करण्यासाठी जी गीता तत्वज्ञान भगवंताने अर्जुनाच्या माध्यमातून सांगितलेला आहे, त्या गीता तत्वज्ञानाचा उपदेश सर्वसामान्य जीवापर्यंत प्राप्त व्हावा, ती गीता सर्वसामान्याला कळावी याकरता श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांना केलेले साकडं म्हणजे ती ज्ञानेश्वरी ग्रंथ. निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात, ते संस्कृताची गहणे तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली धर्म निधानीची निवृत्ती दिली. बा ज्ञानेश्वरा, जी गीतेवरती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने टीका केलेली आहे, जी गीता अर्जुनाच्या माध्यमातून कुरुक्षेत्रावर भगवान वदवलेले आहे, आणि काही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून अर्जुनाच्या जीवनातले प्रश्न उत्तराच्या माध्यमातून गीतेच्या माध्यमातून भगवंतांनी दिले, तीच गीता सर्वसामान्याला कळण्यासाठी तुझ्यावर भाष्य करतात. आणि त्या गीतेवर भाष्य ज्ञानोबरायांनी आपल्या श्रीगुरूंच्या कृपेनुसार, व्यासांच्या आज्ञेनुसार नवे नवे या भारतभूमीमध्ये जेवढे कवी होते, जेवढे दर्शनकार होते, जेवढे शास्त्रज्ञ होते, सर्व शास्त्रज्ञाचा एक मागोवा घेऊन ज्ञानोबरायांनी या गीतेचं टीकात्मक ज्ञानेश्वरी ग्रंथात रूपांतर केलं. तो ज्ञानेश्वरी ग्रंथ कसा ज्ञानोबरायांनी आपल्या मुखारविंदातून सांगितला. ज्ञानोबरायांनी तो ग्रंथ लिहिला नाही, बघा बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला भेटतं तो ज्ञानोबरायांनी ग्रंथ लिहिला. मला वाटतं त्याचं उत्तर आपल्याला तिथं सापडतंय. आज पारायणाचा समारोप झाला असेल, उद्या होईल, काही जवळपास आला असेल पारायण, शेवटच्या श्लोकापर्यंत म्हणा किंवा पसायदानापर्यंत म्हणा. या अध्यायात ज्याचं उत्तर आहे, शके 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा लेख पूजा. सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण केलंय, ज्ञानोबरायांनी टीका केली आहे. हा टीकात्मक ग्रंथ आहे. या संस्कृत भाषेचं विवरण ज्ञानोबरायांनी मराठी साहित्यात केलं. आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथ किती अमूल्यवान आहे, तो ज्ञानेश्वरी ग्रंथ किती अर्थभरीत आहे. नवे नवे हा ज्ञानेश्वरी ग्रंथ या जगातील सर्व संपूर्ण मानवाने जर आपल्या संग्रही घेतला तर मला वाटतंय नाथ महाराज असं म्हणतात, तो कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती काही असा ज्ञानेश्वरीमध्ये विचार आलेला आहे. ज्ञानोबरायांनीच आपल्या मुखारविंदातून तो ओळी समोर मांडलेली आपल्या वाचण्यात आली असेल, आपल्याला आठवत असेल तर बघा. ज्ञानोबराय म्हणतात, जो मने काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती काही. या ज्ञानेश्वरी ग्रंथ हा सर्वसामान्य नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ खरं सांगू मी आपल्याला, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं एक वैशिष्ट्यपूर्ण विचार असे आहेत, या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या ज्ञानानं या विश्वामध्ये जेवढी ग्रंथ संपत्ती आहे त्या सर्व संपत्तीला लाजवेल ज्ञानेश्वरी ग्रंथातील अर्थभरीत ज्ञान. दोन ग्रंथ भगवंताने आपल्या मुखारविंदातून ओतलेले आहेत, एक श्रीमद भागवत आणि एक श्रीमद भगवत. त्या श्रीमद भगवत गीतेवरच विवरण म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ. आपल्या जीवनातला एक संशय, छेद आणि ग्रंथभेद तोडण्याकरता
या संसारिक जीवाने कर्म कसं करावं, कर्मातीत झाल्यानंतर उपासना कशी करावी, उपास्य देवतेपर्यंत जायचं, त्याची उपास्य भक्ती कशी करावी आणि त्याच उपासनेने ज्ञान प्राप्ती करून घेऊन जीवन हे ब्रह्मस्थितीला कसं प्राप्त करावं, तो विचार त्या ग्रंथामध्ये सांगितलाय. त्याला ज्ञानेश्वरी ग्रंथ असा अमूल्यवान अलौकिक ग्रंथ आहे. म्हणून अनेक संतांनी आपल्याला विधान केलेले आहे. नामदेवराज सुद्धा म्हणतात, एक तरी होवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान. खरं सांगू मी आपल्याला, ज्ञानोबरांचा जय जयकार, ज्ञानोबरांची दिव्यता आणि ज्ञानोबरांच्या कर्तृत्वाचा विचार नाथ महाराजांच्या त्या संतांनी वर्णन केला आहे. नाथ महाराजांनी ज्ञानोबरांचं खूप गोड भरून कौतुक केलं, खूप कौतुक केलं. का? ज्ञानोबरांचं जीवन हे किती पवित्र आहे, ज्ञानोबरांचे विचार किती उंच स्थितीले आहे आणि ज्ञानोबरांचं जीवन किती या विश्वाला उद्धारासाठी अमौलिक जीवन आहे. म्हणून ज्ञानोबरांनी या 5 ओव्यामध्ये, नाथरायांनी या 5 ओव्यामध्ये ज्ञानोबरांचा संपूर्ण जीवनाचा विचार मांडत असताना त्या 5 ओव्याची तिसरी क्रमांकाची ओवी ज्ञानोबराला नमन करतात. नमो वंदन असो ज्ञानोबरांचं. काय अलौकिक विचार तुम्ही या ग्रंथासमोर मांडला. तर सांगू मी आपल्याला, आम्ही चातुर्मासात असताना गुरुनामगुरु देवळूरकर महाराज, चंद्रशेखर महाराज देवळूर फार विचार करून जातात. या जगतामध्ये कुठला ग्रंथ नाही असा त्यांनी तो म्हणावा लागला. अभ्यास त्यांनी म्हणावं, एकनाथी भागवतही आपल्याला कळायचं असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण. तुकोबारांची गाथा कळायची असेल तर ज्ञानेश्वरीचं पारायण. नव्हे अनेक ग्रंथाचा न्याय निवाडा कशा माध्यमातून आपल्याला विचार ज्ञानाच्या माध्यमातून करायचं असेल तर ज्ञानेश्वरीचं पारायण करा. म्हणजे अनेक ग्रंथांचे विचार सोडण्याची शक्ती ज्ञानोबा आपल्याला देते. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, विचार या ग्रंथामध्ये मांडलेले, एक शब्दामध्ये ज्ञानोबांनी फार मोठा अर्थ भरलेला. म्हणून तर असं म्हटलं जातं ती अक्षरे नव्हती देखा. हे सोपं नाहीये. या ज्ञानेश्वरी ग्रंथात अक्षर नाही, निराक्षरी माणूस अक्षर ब्रह्माशी एकरूप होऊन ब्रह्म व्यक्ता ब्रह्मचिंतनाचा आनंद होऊ शकतो. त्याला ज्ञानेश्वरीचे शब्द म्हणतात. म्हणून ज्ञानोबांनी असे काही शब्द याच्यामध्ये घातलेत आणि छातीला हात लावला. प्रतिज्ञा केली. ज्ञानोबा म्हणतात की 56 भाषेचा गौरव केला. त्या 56 भाषा एकत्रित आणून त्यातला प्रत्येकातला विचार शोधून ज्ञानाचा एक विचार शोधून मी हा मराठी साहित्यात ग्रंथ तयार करतोय की मराठी भाषा सर्वसामान्य नाही. अशी मराठी भाषा आहे. मी ज्ञानेश्वरी ग्रंथ हा प्राकृत भाषेमध्ये लिहितो. इतकी सुलभ आणि दिव्य ही भाषा आहे. या भाषेला सर्व भाषेला मी नतमस्तक व्हायला लागेल. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये प्रतिज्ञा केली पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, ऐसे अक्षरे रसिके मेळवी ही मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुख चित्ती हो दे या जगात. या जगतामध्ये या मराठ भाषेतील दिव्यता अमृतालाही लाजवी असे शब्द ज्ञानोबांनी या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले. अमृता तेही पैजा जिंके अशी दिव्य भाषा ज्ञानोबांनी या ग्रंथाद्वारे निरूपण केलेली आहे, सांगितलेली आहे. आणि तो संपूर्ण ग्रंथांचा विचार शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी करावयास ज्ञानोबांनी त्यांना भाग पाडला. का नाथांनी हा विचार मांडला असेल? नाथ महाराजांनी ग्रंथ ज्ञानोबांचा नाथांचे ओव्या इथं घालायचं काय समज? हल्ली दुसऱ्या फळाला टाळकरी आला, या फळाचा कार्यक्रम चालू असला त्याला चाल देत नाही हल्ली माणसं. पण ज्ञानोबा हे नाथपंथी, थोडस विचार केला. ज्ञानोबा हे नाथपंथी महात्मा आहे आणि
नाथ महाराज हे दत्त संप्रदाय, वेगळ्या संप्रदायाने एका अपोजिट संप्रदायाला समोर घेऊन त्यांचा वाहतो आपल्या व्यासपीठावर करणं काय कारण करायचं? आज गुट नाही मारत, अशा गोष्टी काही घडत नाही. पण नाथांनाच का समोर यावं लागतं? ज्ञानोबरांनी ज्यावेळेस ग्रंथ तयार करून आपल्या समोर ठेवला, 1212 मध्ये ज्ञानोबरांची समाधी होती. तब्बल 296 वर्ष हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबरांनी आपल्या जवळ ठेवला. का ठेवला? त्यावेळेस काय संत नव्हते का? त्यावेळेस काही एखाद्या अधिकारी पुरुष नव्हते का? नामदेवराय महाराज सारखे संत, सोपण काका सारखे संत, नामदेवरायच्या घरामध्ये 13 सत्पुरुष मोठमोठे संत होते. त्यावेळेस काय संत नव्हते का? गोरोबा काका होते, सावता महाराज होते, नंदरी महाराज होते, जगणारे सर्वच होते महाराज. या महाराष्ट्रात असं एकही संत नव्हते की ते ज्ञानोबराला समाधी देण्यासाठी होतेच, अधिकारी नव्हते. साक्षात प्रभू होते ना. प्रभूजवळ का दिला नाही? नाथांजवळच का हा ग्रंथ दिला? फार विशेष आहे. मी नाथपंथ जरी असलो, शांतीब्रह्म एकनाथ महाराज दत्त संप्रदाय जरी असले, पण हा या ज्ञानेश्वरीचा विचार, माझे जे विचार आहे तेच विचार समाजापर्यंत तंतोतंत जशास तसे उतरवण्याचा अधिकार मला वाटतं त्यावेळेस ज्ञानोबरांना कोणात दिसला नाही. म्हणून तो ग्रंथ ज्ञानोबरांनी आपल्याजवळ दिला. अधिकारीला कोणालाही कुठली दर्जा भेटत असते, कुणीही म्हणलं मला हे का दिलं, त्याला काहीतरी टपला, त्याला अधिकार लागतो. ज्ञानोबरांनी नाथ महाराजच का जवळ घेतले? पण नाथांनी हे विचार इतके तंतोतंत का मांडला? विचार खूप सुंदरसे विचार या 5 ओव्या. संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास म्हणजे नाथांची या 5 ओव्या. नाथांनी संशोधन केलं ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथ काय आहे? ज्ञान काय, भक्ती काय, विवेक काय, वैराग्य काय, या संपूर्ण या 5 ओव्यांमध्ये आपल्याला त्याचं चिंतन मिळेल. पण आपल्याला वेळ तितका सांगितला. पूज्य महाराजांनी सांगितलं ते 5 ओव्या पत्रिकेमध्ये टाकलेला आहे. तो 5 वाजता सुरू झाला तर कधी संपत, पण टाइम दिलाय 5:30 ला थांबायचा. सर्वच कार्यक्रम आज 5 दिवस आहे आपल्या. नाथ महाराजांना 296 वर्षानंतर म्हणजे 1506 नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत दिले. आणि मग नाथ महाराज पैठण ते आळंदी, तिथं जाऊनही नाथांना संकेत लागला काय करावं. श्री ज्ञानदेव एवढी स्वप्न सांगितलेली मात मज लागली. मी तो ग्रंथ केलाय. आजान लक्षाची पुरी कंठाची लागली, येऊन अलंकापुरी काढावी. जर तुम्ही आले नाही लवकर काढली नाही तर गुट मारून मी मरे न जाणं माझं काय. हा ग्रंथ लवकर तुम्ही काढा. ही आजान वृक्षाची मुळी आहे. आजान वृक्षाची म्हणजे आपले 10 वृक्ष तो गेला. आजान वृक्ष आपण पाहिजे असेल आळंदीला सिद्धगडात. आजान वृक्ष म्हणजे आजान या शब्दाचा अर्थ असा आहे, त्या वृक्षाचं नाव आजान नाही. अजूनही ज्याची कोणाला नाही जाण त्याचं नाव आजान. आजान या शब्दाचा अर्थच आहे. ज्ञानेश्वरीला आजान वृक्ष म्हटलंय. अजूनही ज्ञानेश्वरी खरी खरी अजून कोणालाच नाही कळत. आम्ही जरी बडबड करत असलो 2-3 तास बोलून समाज एका जागी खेळवत असो तर आम्हालाही ती ज्ञानेश्वरी तितकीच कळेल. आमचं जाऊ द्या. पूर्णांकुर सद्गुरू वृंदा महाराज देशमुखकरांनी चातुर्मासात म्हटलेलं वाक्य आठवलं मोठ्यांच्या मुखात नाही. 200 वेळा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी ओम नमोजी आद्यादेशाने 1272 पर्यंत लोकांना समजून सांगितलं तरी ते म्हणाले मला आज ओम शब्दाचा अर्थ कळला नाही. आपण काय दिल्ली साधत तुमचं पुढचं पाठ. आपण किती पारायण केली ज्ञानेश्वरी. आपण पारायण तरी कसं करतो? श्लोक आला का आपण तिकडे पाहतो महानगरी करून घेतो नाही. इतकं सर्वसामान्य हे तत्वज्ञान नाही. नाथ महाराजांना सांगितलं आजान वृक्ष हा. या ग्रंथाची या वृक्षाची अजून कोणाला झाली नाही जाण. म्हणून या ग्रंथाला ज्ञानोबराय म्हणते. लवकर का आता सहन होत नाही. नाथ महाराज तिथपर्यंत गेली, चालून लागे ना. नेमकं काय करावं, कुठं असेल? ज्ञानोबराय कुठं बसली असतील? गाडी होती. शिवालय जुनाट सिद्धेश्वराचं
आलंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव शिवपित हे जुना ज्ञानाबाई मुकुट असं म्हटलेलं आहे शब्दांनी. नाथ महाराज तिथं गेले आणि परत साधनेला बसले. ज्ञानोबांची ठिकाण सापडा नाही, परत साधनेला बसले आणि मग तिसऱ्या दिवशी परत नाथांना साधनेत ज्ञानोबाईंनी दृष्टांत दिला. नाथ शिवाचा नंदी आहे, त्या नंदीच्या उजव्या बाजूला माझ्याकडे येण्यासाठी द्वार आहे, तुम्ही ते द्वार नंदीला बाजूला करा आणि आतमध्ये. नाथांना स्वप्न दृष्टांत झाला. नाथ महाराज नंदीला बाजूला केलं, आतमध्ये गेले आणि मग ज्ञानोबा समाज नाथांना बोलले, नाथा हा ग्रंथ मी शके 1212 मध्ये श्री गुरु कृपेने माझ्या यावर टीका केली आहे. मी सांगितलेला आहे सच्चिदानंद हे जो ग्रंथ दिलाय, आता या ग्रंथामध्ये काहीतरी त्रुटी असेल, काहीतरी माझ्याकडून थोडंसं बोलण्यामध्ये खालीवर झालं असेल, एखाद्या काना मात्रा फुटतो ना लिहिण्यामध्ये, पहिली वेलांटी पुढे आहे, दुसरी वेलांटी पुढे. फार चक्षु असतं मला, मराठी व्याकरण हे फार चक्षु आहे. अभ्यासू व्यक्ती ही फार चिकित्सक असते, प्रत्येक मात्र्याला कानाला त्याला विशेष महत्व दिलं. ज्ञानोबा असं बोलतात, माऊली नाथ महाराज मी हा ग्रंथ तयार केला संतोष कृपेने, परंतु याच्यामध्ये काहीतरी त्रुटी असेल, खास बोलणी असेल, न्यूनते. ज्ञानोबांनी प्रथमी आरंभामध्ये हुवी दिलेली आपल्याला वाचायला. पहिल्या अध्यायामध्ये प्रथमारंभी होते, पहिल्या श्लोकाच्या अगोदर न्यूनते. बरेच आमचे कीर्तनकार कीर्तन संपलेली होळी म्हणते, कोणत्या वेळेला पुढं म्हणावं, या अजूनही वेळ लागतो, काय करावं, अवघड आहे म्हणतात. न्यूनते पुरते. ज्ञानोबा नाथांना म्हणतात न्यूनते, म्हणजे काही न्यून असेल त्या भरा, त्या खास मुलगा भरून घ्या. पुरते त्याला पूर्ण करा. आधी झालं असेल माझ्याकडून एखादा शब्द जातोच ना, बालक उघडा बोल, एखादा शब्द गेला असेल, आधी करते सरते त्याला सारवा, त्याला बाजूला करा. आधी करते सरते करून घ्यावे तुमते विनवित सो. मी तुम्हाला विनंती करतो नाथा, आपण सर्वसामान्य नाही, सकल संतांचे राजे आहेत. तुम्हाला राजपद भूषवलंय आमच्या सर्व संतांनी, आणि आपण साक्षात महाविष्णूचा प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कोणी स्वये वनमाळी अवतरण, तुमचा अधिकार आहे आम्हाला. आजही भगवान परमात्मा तुमच्या घरी कावडीने पाणी, ज्या घरी चक्र पाणी वाहे, तुमचा अधिकार मोठा दिग्गज आहे, मला शूट आहे. पण याच्यामध्ये काही खास खोलगे असतील, कमी अधिकपणा झाला असेल तर याच्यामध्ये तुम्ही बलिपुरुषाचा करा आणि हा ग्रंथ त्याचं चांगलं संशोधन करा. थोडासा विचार आपण एक अक्षरामध्ये आपण थोडीशी दृष्टी टाका, आपल्या आत्मविचाराने या ग्रंथाला पूर्ण करा आणि मग हा ग्रंथ समाजाच्या स्वाधीन करा. समाजाच्या स्वाधीन करण्यासाठी सुद्धा चांगला अधिकारी माणूस लागतो. एखाद्याच्या हातात एखादा खाऊ दिला, तो खाऊ तो सर्वांनाच वाटेल. अलीकडचा विचार घ्या, एखादी योजना आली, ती योजना सर्वांपर्यंतच पोहोचेल. हे सगळीकडे लावून घे. वेदांत जास्त अवघड नाहीये, सगळीकडे लावून घे. तो विचार समाजापर्यंत पोहोचतोय, तळागाळातील समाजापर्यंत, सर्वसामान्यापर्यंत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पोहोचला पाहिजे ना. आपण अनाथाचे नाथ आपण हे करू शकता. याच्यामध्ये याती गोत्र कुळ याचा विचार न करता हा ग्रंथ सर्व समाजाच्या स्वाधीन करतो. आणि मग नाथ महाराजांना ती विचार दिली, नाथांना विनंती केली. नाथ महाराजांनी शुद्ध बेटामध्ये 108 पारायण केली या ज्ञानेश्वरीची. बरं का, नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची 108 पारायण केली शुद्ध बेटामध्ये. तर ज्ञानोबाला ताटीवर बसले आणि नाथ महाराज अनुष्ठानाला बसायचे मंदिरामध्ये. नाथांचा स्वतंत्र पार आहे. आपण ज्ञानोबाच्या दर्शनासाठी जातो ना, आईसाहेबांनी ज्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या तो सुवर्ण पिंपळ वाजवला, नाथ महाराज त्या पारावरती बसले.
नाथ माऊलीच्या उजव्या हाताला नाथ पारायण पडायचं. नाथ महाराजांनी 108 पारायण केली आणि मग ज्ञानेश्वरीमध्ये काय कृती आहे काय आहे संपूर्ण संशोधन केलं आणि भाद्रपद मासामध्ये प्रतिष्ठान नगरीमध्ये त्याची परिपूर्तती व्हावी. गोदामाईच्या तीरावरती हा ग्रंथ संशोधन करून जगमान्य हा ग्रंथ व्हावा म्हणून 1500 साहोत्तरी तारण्याम संवत्सरी एका जनार्दनी आत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ज्ञानोबाला ज्ञानरायांनी शुद्ध केली. हा ग्रंथ अशुद्ध असतो होता असं नाहीये. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध आणि ज्ञानोबरांनी बनवलेलं आहे. ते काय अशुद्ध असेल का? एखादा अशुद्ध तिथं गेला तरी संतांच्या पुढे तो शुद्ध होतो. अशुद्धत्या पुढे शुभ होणे खाती हा संतांचा विचार. ज्ञानोबरांनी बनवलेला ग्रंथ आहे. तो अशुद्ध असेल तुम्ही आम्ही केलेलं कीर्तन आहे का? कीर्तनात एखादा शब्द बोलायचा मग सॉरी म्हणायचं नाही मानायचं. आणि इतके मोजके शब्द आहेत संतांचे ते शब्द काही मोजमाप करून जर दिले तर त्याचे पूर्ण होऊ शकत नाही. ज्ञानोबरांच्या 9033 ओव्या आपल्या उद्धारासाठी काही शब्द ज्ञानोबरांनी लोकांच्या उद्धाराकरता थोडे शब्द उद्धार पण या विश्वाचा उद्धार होण्यासाठी ज्ञानोबाई 9 ते 9033 ओव्या निर्माण केली. खरं सांगू ज्ञानोबरांचा एवढा विचार आणि ज्ञानोबरांच्या वाणीत एवढी प्रगल्भता एवढी दिव्यता होते. एका मठ्ठ वृत्तीचा प्राणी सुद्धा फक्त 2 शब्दांनी त्याचा उद्धार झाला. आपल्या पैठणमध्ये घडलेलं येत असेल. ज्ञानोबराय नुसतं त्या मठ्ठ वृत्तीच्या एका रेड्याला म्हणजे दुसरं काही प्रक्रिया केली नाही बा. थोडस आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एखाद्या पशुला सुद्धा ज्ञानोबराय नुसतं बोल म्हणले त्यांनी बोलावं. एका निर्जीव व्यक्तीला ज्ञानोबरांनी चाल म्हणले तिने चालावं. आपण त्याच्यापेक्षा नाही तो ज्ञानोबरांनी आपल्यासाठी 9033 शब्दाचे नियोजन तरी आपण पारायण करत आपणच भाग्यवान म्हणायचं नाही. तो पशु 2 शब्दात उद्धारला. ती भिंत 2 शब्दात काढली. पण आपल्यासाठी एवढं करून सुद्धा अजूनही आम्ही एकादशीला भाकरी खातो. काय म्हणावं आपल्याला माहिती मला शब्दाला मला सांगायचं काय ही ज्ञानोबरांची अलौकिकता आहे. ज्ञानोबरांची दिव्यता आहे. ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध आहे हा ग्रंथ. पण पाठांतरात सुद्धा आपण थोडस वदण्यामध्ये जर थोडी कमी अधिकपणा असेल म्हणून तो ज्ञानोबरांनी नामांकन दिला. माऊली महाराज तो तुम्ही पूर्ण करा. तो शोधोनिया नाथरायांनी एक शब्द शोधला आणि तो शोधोनिया ग्रंथ प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी इतका शुद्ध ग्रंथ आहे. त्या ज्ञानोबराला नाथपारा म्हणतात. नाथ ज्ञानोबा या नाथांचा आपल्याला नमन असो नमस्कार असो. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. या गोपीचा आपण विचार करतोय. निष्कलंकी जीवन आहे महाराज नाम माऊलीचं. कुठल्याच कलंकाला स्पर्श कुठला कलंक नाही कुठला दोष कुठला दुःख या व्यवहार स्थितीचा ज्ञानोबरांच्या अंगाला स्पर्श झालं. या वारीत सत्तेमध्ये संसारातल्या कलभूताने सुद्धा ज्ञानोबरांनी कलंकी म्हणजे ज्ञानोबरांनी संसार केला नाही. ज्ञानोबरा संसार स्थितीमध्ये सुद्धा कलंकी जीवन केलं. ते संसाराच्या अंगी अवधीच असतं. या दुःखात ज्ञानोबरांनी आपल्या जीवनाला तिथं कलंक लावून घेतला नाही. त्यापासून बाजूला नाही. अलिप्त करी संसारी सत्यवादी करी संसारी सकळ अलिप्त कमळ जरी जायचे. ज्ञानोबराय पाण्यात राहिले पण पाण्याचा स्पर्श अंगाला बोललेला नाही. याला निष्कलंक जीवन म्हणतात. हे कमळ पाण्यात असतात. कमळाचं फूल लांबच्या कमळात घेऊ नका. पाण्यातल्या कमळापर्यंत हे कमळाचं फूल पाण्यात असतं पण त्याच्यात किती लिटर पाणी असतं अजिबात. पाण्याचं थेंब सुद्धा ते सहन करत नाही. एकदम चोखं असतं. कमळ पाण्यात राहतं पण पाण्याला स्पर्श होऊ देत नाही. आपल्या अंगाला ते डाग लावून देत नाही. असं संत महात्म्याचं जीवन असतं. ज्ञानोबरांचं जीवन निष्कलंक. कुठला कलंक ज्ञानोबरांचे जीवन सांगा. जे कलंक आहे ते माझ्या ज्ञानदादाला शरण गेले.
निष्कलंकित आहे. जे पापी आहे ते ज्ञानोबाला शरण गेले ते पुण्यवान झाले. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे. नमो ज्ञानेश्वरा. निष्कलंका निष्कलंकित ज्ञानोबांचं जीवन. कुठला दोष ज्ञानोबाला लागला कुठलाच. बऱ्याच जणांनी काही दोष लावण्याचा ज्ञानोबांच्या जीवनाला विचार केला. लावला ज्ञानोबांच्या जीवनाला दोष लावण्याचा विचार केला, परंतु तो दोष त्याच्याच अंगावरती आला. पैठणमध्येच बैरमभट, श्यामभट, धागाभट हे चौके ते कुट्ट मंडळी होती. सुद्धा ज्ञानोबांनी फार मोठा अलौकिक चमत्कार केला आणि तो चमत्कार कशा माध्यमातून नमस्काराच्या रूपात झाला. ज्ञानोबांच्या जीवनाला कलंक लावण्यासाठी एका स्त्रीला सुपारी देऊन ज्ञानोबांचं जीवन कलंकित होण्यासाठी विडा दिला. या लोकांनी त्रास केला. आणखी चिरकुटे बांधवणी वाढविले. पोटाचा अभंग आहे. कशा माध्यमातून पोटामध्ये आतमध्ये चिरकुटा बांधली ती आली आणि मग ज्ञानोबांना नको त्या शब्दाने लोकांनी बोलण्याने ज्ञानोबांनी सांगितलं, जे म्हणतात ना हा गर्भ कोणाचा आहे, आपण त्या गर्भालाच विचारतो कोणाचा आहे. ज्यांनी ज्ञानोबांच्या जीवनाला कलंक लावला त्या आपल्या चिरकुटाने सुद्धा ज्ञानोबांनी नाव ठेवलं, त्याचं नाव घेतलं. सोपाने संतांची अलौकिक विभूती असते. निष्कलंकित ज्ञानोबांचं जीवन आहे. निष्कलंकित एवढं निष्कलंक आहे वेदशास्त्राने सुद्धा वही द्यावी आणि माझी ज्ञानाबाई ही आई आहे म्हणावं. शास्त्राने सुद्धा वंदन करावं सोपं नाही. देव वंदन करेल यात नवल नाही, पण शास्त्र 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद या सर्वांनी ज्ञानोबाला वंदन करावं यात नवल नाही. या विश्वातील सकल संतांनी म्हणावं ज्ञानराज माझी योग्याची. ज्यांनी संसारिक अवस्थेला आपलं जीवन कलंकित ठरवलं नाही त्या संसारिकांनी म्हणावं ज्ञानोबा आहे फार निष्कलंकी आहे. निष्कलंकी आहे म्हणून तर ज्ञानोबांचं नुसतं नाव घेतलं तर मला आपल्या जीवनातले सर्व दुःखाचा नाश होतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखते थेर. म्हणून नाथरायणी स्वतः ज्ञानोबाला वंदन करत असताना असं सांगितलं, मी कला कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा आला. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकया करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. ज्ञानदेव हे सर्वसामान्य नाही. कोण आहे? वैष्णवातला महान वैष्णव ज्ञानदेव. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्ती पीठा. स्नानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेली. ज्ञानदेव हा मोठा वैष्णव आहे आणि त्या महान वैष्णवांचं जीवन निष्कलंक आहे. काय किती म्हणून ज्ञानोबांचा विचार सांगावा. आपली वेळ संपली. नाथ महाराज पुढे बोलतात, जयाची गीतेची वाचिता टीका. गीतेची टीका ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवली ना, ती ज्ञानेश्वरी वाचली तर काय होतं. नाथ महाराज म्हणतात, कृपा करी हरी पयाबाई भाव धरोनिया. नाही जनाबाई म्हणतात, जो वाचे ते वाचिल जो कोणी जनितासी लोटांगणी. जनितासी लोटांगणी ज्ञान होया ज्ञानाशी. ऐसवर या टिकेशी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढ. जो वाचेल ना, जो भगवत भक्त जो साधक या ज्ञानेश्वरीचं पारण करेल ना, वाचेल ना, तर त्याच्या चरणावरती नतमस्तक होईल. दंड लोटांगण घाली त्याच्या चरणावरती. दयाची गीतेची वाचिता टीका. या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं
हा ग्रंथ पारायणाने जर माणसाने नित्यत्वाने वाचत राहिला तर या ग्रंथावर असा आशीर्वाद देवाने दिलेला आहे बघा. हा ग्रंथ आहे ना भगवंताच्या मुखारविंदातले विचार ज्ञानोबा याच्यामध्ये संपूर्ण पूर्ण ग्रंथामध्ये ठेवलेले आहे. या ग्रंथावर भगवंताने वर दिलेला आहे. वरद हस्त हा ग्रंथ आहे. काही ग्रंथ आपण लिहितो पण त्याच्यावर वरद हस्त नसतो. साक्षात भगवान परमात्म्यानं या ग्रंथावर वर दिलेला आहे. ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वर या टीकेस. ज्ञानोबरेने जी टीका केली ज्या ग्रंथावरती त्या ग्रंथाला वर भगवंताने दिला आहे. ज्ञान होय मुढा मुढातला पाप्यातला पापी अज्ञानातला अज्ञानी त्यांनी हा ग्रंथ वाचावा. त्याला वाचताच येत नाही. नुसतं माऊली माऊली म्हणून पारायण करा. आपल्या आळंदीला बरेचसे काही असे साधक मंडळी वारकरी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. या ग्रंथाचं ज्यांनी वाचन केलं ना या वाचनाने काय लाभ प्राप्त झाला तिथं जाऊन आपण बघा. त्यांना दृष्ट नाही अजिबात. त्यांना दृष्टी नाही. त्यांच्या ग्रंथ पाठ आहे. सातत्याने नुसतं माऊली 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 म्हणून पारायण केलं. एवढंच नाही. एका माझ्या मातेने आळंदीमध्ये गर्भधान धारण केलं होतं. 2 जीवाची झाली. त्या कालावधीमध्ये 9 महिन्यामध्ये तिला ज्ञानेश्वरीची 41 पारायण केले. मुलगा जन्माला आला. आज 3रीला येतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ पाठ आहे त्याच्यात. मला बघायचं असेल तर आळंदी मंदिराजवळच त्याचं घर आहे. सर्वांना माहिती आहे. आमच्या हरिदास महाराजांना माहिती. त्या ग्रंथाची अशी महती आहे माहिती. त्या माऊलीनं ज्ञानेश्वरी ग्रंथ ती अवस्था प्राप्त झाल्यावर वाचला. आणि आपल्यावर आहे बरं का कसा मुलगा पैदा करायचा आहे कसा मुलगा व्हावा असं जर महिला वाटत असेल तर त्या महिला त्या कालावधीमध्ये चांगलं राहावं. म्हणून तो शब्द आलाय. विरोचन राजाची पत्नी सती जायला निघाली. त्यावेळेस काही मंडळींनी तिला सती जायला थांबवलं. बाबा जी 2 जीवाची आहे जी गर्भवती आहे तिला सती जात आहे. विरोचन राजाच्या पत्नीला थांबवलं आणि त्या थांबवण्याच्या नंतर त्या कालावधीमध्ये भगवत नामचिंतन तिनं केलं. त्याचा परिणाम असा झाला तिच्या पोटी बळीराजाचा जन्म झाला. आणि त्या बळीराजाच्या दारात भगवान पटुकाचं रूप धारण करून दान मागण्यासाठी आला. त्या बळीराजाच्या पत्नीचं वाक्य भरी होईल सत्य नाही काही विरोचन केसा. बरं झालं मी सती केले नाही. मला ज्यांनी जाऊन दिलं नाही त्यांचे उपकार आहेत. बरं झालं सती केले नाही. भरी हुई सत्य नहीं गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया. पैदा झाला नाही म्हणते ती. पैदा किया प्रभू बसावे. हा आपल्या जीवनाला आपल्याला कसं ठेवायचं आपलं जीवन कसं तयार करायचंय या ग्रंथाच्या विचाराने ते होत असत. आळंदीला साक्षात उदाहरण घडले. म्हणून जो या ग्रंथाचं वाचन करेल जयाची किती जीवाची दाटिका. नाथ महाराज म्हणतात ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथात. याचं वाचन जर केलं तर याचं ज्ञान या ग्रंथाचं ज्ञान सर्व भाविकांना होईल. आणि या ज्ञानाने काय प्राप्त होईल कैवल्य मोक्ष प्राप्त. नाहीतरी आपली सर्व खटापट कष्ट मोक्षासाठी. हा नामसप्ताह अखंड हरिनाम सप्ताह आमचा मधुगुरीचा सप्ताह मी स्तुती करतो असं नाही. पण पैठणकरांनाही इतिहासात नोंद करून घ्यावी लागेल की आमच्या हरिदास महाराजांनी ज्ञानेश्वरी जयंती पैठणमध्ये नाथ मंदिरामध्ये साजरी केली. हे विशेष आहे. हल्ली लोकांच्या लक्षात नाहीये पण एक नोंद करण्यासारखी ही घटना आहे. बा एका क्षेत्राच्या ठिकाणी वैष्णवांचे जे पर्व आहे त्या पर्वाला किती लोक जागे. नाथ महाराजांनी जे साक्षात आपल्या हातून जो ग्रंथ समाजाच्या स्वाधीन त्या पर्व काळामध्ये केला त्या पर्व काळाचा उत्सव होणं अति गरजेचं आहे. मला वाटतं जसा माऊलीनं दृष्टांत दिला असेल नाथांना तसा नाथांनी दिला असेल आमच्या हरिभाऊ महाराजांना. काही नाही आपल्या जीवनात उदरनिर्वाह करण्यासाठी काही कामाच्या माध्यमातून 3 पर्यंत पैठणमध्ये लहानपणापासून आमच्या जवळचे
त्यांनी कॉक फिरवला तेव्हा मला पाणी यायचं ते पहिली कर्मचारी नगरपालिकेचे काय मनामध्ये एक निश्चय होता. छत्रपती महाराजांची पुण्य मोठ्यांची वाक्य, मोठ्यांची प्रेरणा आणि मोठ्यांचे आशीर्वाद कधी वाया जातात. आणि संत विचाराने जर माणूस चालत राहिला तर देव त्याला निश्चित यशाची गाथा प्राप्त करून देत असतो. हरिदास महाराजांनी हे दिव्यता हा कार्यक्रम दिव्य आहे. ज्ञानेश्वरी जयंती पैठणमध्ये त्या मंदिरामध्ये नाथांच्या समोर साजरी होणं हे नाथांना आवडणारा कार्यक्रम आहे. हरिदास महाराजांच्या हातून होतोय फार विशेष. हे लेखून ठेवायची घटना आहे नाही. याच्यामध्ये पैठणकर ते सक्रिय नाही, भावत त्यांनी सक्रिय. खूप मोठं अलौकिक कार्य महाराजांनी केलं. या कार्याचा प्रसाद हे कार्य एवढं विशेष आहे. नाथ महाराज म्हणतात ज्ञान होय लोकांना ज्ञान अतिभाविका ग्रंथार्थी. हा ग्रंथ एवढा सुंदर आहे, एवढा विशेष आहे. नाही आपल्याला वाचता येत ना. नुसतं ज्ञानेश्वरी 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 या ग्रंथाचं नुसतं नाव जरी घेतलं फार मोठा विशेष लाभ. आळंदीमध्ये एक मराठी महाराज त्यांनी शाळा झाली. माझे पिताश्री सुद्धा दादाच्या आमच्या अण्णा आपण दुसरा महाराज ठाकरे यांना ओळख ते सुद्धा पहिलीमध्ये सुद्धा शाळा केली. 41 पारायण माऊली माऊली म्हणून केले. 42 पारायण त्यांनी डायरेक्ट वाचन केलं. आजही साक्षात आमच्या घरातच आलेला अनुभव. ज्ञानेश्वरीची काय दिव्यता आहे, ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाची काय विशेषता आहे. ज्ञान होय लोकाती भाविका ग्रंथार्थ्या. म्हणून या पर्व काळामध्ये जर ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण केलं ना, बहुकाळ पर्वणी गोमटी. पर्वणी हा मास पवित्र आहे. भाद्रपद मास कपिला आशिष्टी प्रतिष्ठाने गोदा तटी लेखन कामाटी संपूर्ण झाली ज्ञानोबराय म्हणतात. या भाद्रपद मासामध्ये जर आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण केलं ना तर आपले पूर्वज सुद्धा सद्गतीला प्राप्त होतात. पितरपाठ आहे. या पितरपाठामध्ये असं जुने माणसं म्हणतात येण्या जाण्यासाठी दरवाजे उघडे असतात. 3-3 कुलप लागलेले आहेत त्याला. काय जेवढे काहीतरी सत्कर्म करून या भाद्रपद मासामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचं एक तरी पारायण आपल्याकडून दरवर्षी व्हावं. नाही आपल्या घरी होता तर दरवर्षी इथे जा. आणि या भाद्रपद मासामध्ये या बहुकाळ पर्वणी गोमट्या पर्व काळामध्ये गोड पर्व काळामध्ये नाथांच्या सानिध्यामध्ये गोदामाईच्या अभ्यंग स्नानाने या पारणाची जर तुमची आहुती होत असेल तर या आहुतीला, या पुण्याला, या सत्कर्माला पारावार. सर्व जीवनातले दोष, सर्व जीवनातले अधिभौतिक आध्यात्मिक अधिदैविक सर्व पापातून तापातून मुक्त होऊन जीवात्मा कैवल्य मोक्षाच्या वाटेला लागल्याशिवाय राहत नाही. असा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा अलौकिक आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबराया काय तुमचं वर्णन करावं. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची विपुलची वाचिता टीका ज्ञान होय लोकाती भाविका ग्रंथार्थ्या. आपली वेळ समाप्त झालेली आहे. सांगण्यासाठी मोठे कथा आहेत परंतु आपल्याला प्रहरी पाठ आहे, कीर्तन आहे. आपण 2-2.5 तास भागवतामध्ये सुद्धा बसला. सर्व वयोवृद्ध माणसं आहात, बसण्यासाठी त्रास होतच. म्हणून झाल्याशिवाय श्री सद्गुरू एकनाथ महाराज ज्ञानोबराय सद्गुरू गणेश महाराज तांबे आणि आपण सर्व भक्तांच्या चरणी सेवा समर्पित करतो. मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो.